नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरात भाजीलाच काही नाही, अशा वेळेस काय भाजी करायची खूप मोठा प्रश्न पडतो. हा सगळ्यालाच पडतो. तर अशा वेळेस आहे ना, काय भाजी करायची? तर बघा, कांदा, खोबरं असं भाजून घेतलंय मी. एक कांदा घेतलाय, थोडंसं खोबरं घेतलंय, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 2 पाळ्या तेल टाकलं आणि जेवढं आपण वाटण केलेलं आहे ना, ते चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बाकीचं काहीच टाकायचं नाही आपल्याला. हे वाटणच टाकायचं आहे. मस्त असं तळून घ्यायचं. तेल सुटलं की त्यामध्ये मला आहे ना कढीपत्ता टाकायची आठवण राहिली नव्हती म्हणून मी नंतर टाकला. तर काही हरकत नाही. त्यानंतर आहे ना आपल्याला काळा तिखट टाकायचं आहे. तर 2 चमचे मी काळा तिखट टाकते आहे आणि हे काळा तिखट आहे ना घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे मी. तुम्हाला जर ऑर्डर करायची असली ना, तुम्हाला WhatsApp नंबर देते मी, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप छान मसाला आहे. म्हणजे एकाच मसाल्यांमध्ये ना खूप छान अशी भाजी होती. फक्त कांदा आणि खोबरं टाकलेलं आहे. तर तेल सुटेपर्यंत आपण चांगला परतून घेतला मसाला. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला शिजून घ्यायचा आहे. तर मसाल्याला आहे ना चांगलं आता तेल सुटलं आहे आणि पाणी पण थोडंसं आटलं आहे. तर आता थोडंसं अजून शिजू देऊ आपण. तर त्यानंतर आहे ना आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढा आपण रस्सा धरायचा आहे. तर बाजरीच्या भाकरीबरोबर जर म्हटलं ना थोडीशी पातळ भाजी लागते चुरून खाण्यासारखी. तर त्यामुळे ना मी थोडीशी पातळच भाजी करणार आहे. आम्ही ना बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खातो त्यामुळं. तर बघा, थोडंसं पाणी टाकलं आहे त्यामध्ये आणि आता या पाण्याला आहे ना चांगली उकळी येऊ द्यायची. मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि बघा आपली भाजीला तरी पण किती छान अशी आलेली आहे. आणि 2च म्हणजे 2च मटेरियल टाकले मी, कांदा आणि खोबरं. बाकीचं काहीच टाकलेलं नाही. त्यामध्ये आता आहे ना एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी आहे ना डाळीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा आहे ना लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा काळा तिखट टाकलंय, चवीनुसार मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला रश्श्यामध्ये सोडायचे आहे. तर आमच्याकडे आहे ना ह्या भाजीला आहे ना डुबुकोड्याची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही मला. तर बघा अशा पद्धतीने ना आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आहे ना भजे सोडायचे आपल्याला या भाजीमध्ये उकळी आल्यानंतर. तर बघा आता मी आहे ना छोटे छोटे भजे सोडते याच्यामध्ये, म्हणजे डुबुकवड्याची भाजी म्हणतो आम्ही याला. तर अशा पद्धतीने ना आपल्याला घरात जर भाजीला काही नसलं ना तर अशी भाजी आपण करू शकतो. तर चला, ही भाजीमध्ये ना सर्व वडे मी तोडून घेते. माझा आहे ना घसा थोडासा दुखतोय त्यामुळे आहे ना आवाज थोडा असा तुटत तुटत येतोय. तर भजे सगळे सोडून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने भजे सोडून घेतले आणि भाजीला आहे ना उकळी पण छान आली. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे वडे आहे ना सोडल्यानंतर समजायचं कसं शिजले म्हणून, तर ते सर्व वरती आता शिजल्यानंतर तेव्हा समजायचं का आपली भाजी ही शिजलेली आहे. बघा तरी पण खूप छान आली. कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.